गोलंदाज आहे. सलामीचा P1चा पहिलं षटक हाताळतोय. त्यामुळे बघा संपूर्ण दिवसभरामध्ये चांगला रखरखत ऊन मात्र अनुभवलं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी उन्हाची रखरखत कमी झालेली आहे. कारण मकर संक्रांती नंतर मात्र ऊन हा तिळातिळाने वाढत गेला आणि अगदी मे महिन्यापर्यंत त्याचा अनुभव आपण घेणार आहोत. मॅच ऑन. यावेळेस मात्र ओव्हर पिच डिलिव्हरी कॅच घेण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड व्हॉट अ कॅच. काय रनिंग अँड कॅच पकडला. काय जज केलं स्वतःला. सीमेच्या पलीकडे जाण्याच्या आतमध्ये मात्र चांगला घ्या. बघा छोटा पॅकेज बडा धमाका. दिनू नाटमे मॅन फ्रॉम मांगूचा खेळाडू. चांगला प्रयत्नाने प्रयत्न पूर्णपणे सक्सेस ठरताना सुंदर चेंडू शॉर्ट डिलिव्हरी. यावेळेस मला सुंदर क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट होतं का बघूया. परंतु का डायरेक्ट हिट केला नाही हा प्रश्न मात्र कॅप्टनला पडला असा. सुशांत पाटील याला पडला असा. कारण लीग स्पर्धेमध्ये प्रत्येक विकेट ही महत्वाची असते. प्रत्येक डॉट चेंडू. सुरेश पवार आणि महेश भोईर संघमालक यांच्याकडून आता जो दिनू याने जो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जो कॅच पकडला त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुंदर षटक हाताळत होता आपल्याला पाहायला मिळतोय. काय गतीला परावर्तित केलं बघा. याला म्हणतात चेंज ऑफ द पेस. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला गेला. संकेत दिवेकर हा सुद्धा करोडीचा खेळाडू आहे. शांत खेळाडू आहे. जिथे प्रीमियर लीग मध्ये या खेळाडून मात्र आपल्या पेन पूर्वकाचं नाव मात्र तिथे पूर्णपणे दबदबा कायम ठेवला होता. पेन पूर्वकाचे बरेचसे खेळाडू विशाल सावंत असेल, मयूर सावंत असेल किंवा संकेत दिवेकर. संकेत मात्र जाग्यावरून हलकासा दिशा देण्याचा प्रयत्न. पिचिंग ऑफ द ऑफसाइड. या वेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा. पहिली व्हाईटची नोंद अबाध धावेची नोंद मात्र संघाच्या धावफलकावरती लागली जाते. संघाचं खातं एकने वाढलं जाते. धावसंख्या धावफलकावरती जमावते ती एक बाद एक म्हणजे पहिल्याच धावेची नोंद होती बघा. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता. दिशा दिली जात बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये येतोय. हा येतोय चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी. षटकार
षटकावरती संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती डबल एका फलकावरती 11 धावा. पहिल्या चेंडूवरती रुपेश दलवी याला माघारी पाठवलं होतं. पहिलीच विकेट जी काय रनिंग अँड कॅच पकडला होता दिनू नाटमे. मॅन फ्रॉम मंगळूरचा हा खेळाडू बघा. छोटा पॅक बडा धमाका. छोटा पॅक असली मूर्ती लहान असली तरी मात्र कीर्ती खूप महान आहे. पण सर त्यांना एक उपमा आहे ते एक ज्युनियर आकाश तारेकर. ते जुने आकाश तारेकर नावाने ते फेमस आहेत ते. यस यस रायगडचा वंडर बॉय म्हणून ज्याचं नाव बघा. आता जी ISPL झाली त्या ISPL मध्ये मात्र आकाश तारेकरने आपल्या रायगडचा झेंडा मात्र अबाधित ठेवला. अटकेपार नेण्याचा प्रयत्न केला. फायनल मॅचला सो चांगली बॅटिंग इनिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर मॅच कडे बोलूया जिथं दुसरा सेकंड भोगावती रिव्हर एंड करून आपल्याला पाहायला मिळतं. स्वतः संघनायक सुशांत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट डिलिव्हरी होते परंतु यावेळेस मात्र रिव्हर्स पूर्णपणे असफल ठरला गेला विकी भारती याच्या माध्यमातून. पण तो मगाशी पहिल्या षटकामध्ये जो रिव्हर्स आपल्याला पाहायला मिळाला होता संकेत दिवेकर याच्या माध्यमातून बघा. प्रॉपर सगळ्या गोष्टी कका जुळून आल्या. टायमिंग शॉट आणि बरोबर दिशा सुद्धा अगदी सेफ झोन मध्ये नो मॅन्स लँडच्या क्षेत्रामध्ये डीप थर्ड बाउंड्रीच्या बाहेर षटकार लगावला होता. पुन्हा एकदा हलकासा टचन पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. शॉट गलच्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट होण्याचा प्रयत्न परंतु नाही. यावेळेस मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेटने ही धाव पूर्ण केली जाते. एका धाब्याने भर पडली जाते. एका धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. ती दुसरं षटक इन प्रोग्रेस मध्ये असताना एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 धाबा धावफलकावरती लागल्या जातात. स्वतः टीम ऑनर्स गजानन भाई मोरे मात्र आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी स्वतः उपस्थित आहेत. काय चेंडूला उचली दिली बघा. शॉर्ट अँड डिलिव्हरी म्हणावं लागेल कारण गुडलेन स्पॉट वरची डिलिव्हरी झपकन येते. यावेळेस मात्र विकीकडे बराचसा संकेतकडे बराचसा अवधी होता परंतु चेंडूला शेवटच्या क्षणामध्ये चेंडूने उसळी घेतली आणि सरळ जाते डॉट डिलिव्हरी विकेट किपर याच्या ग्लोव्ज मध्ये. पुन्हा एकदा इनसाइड एज यावी लागली जाते. शॉट डायरेक्ट परंतु पुन्हा एकदा बघा काय गोल्डन मुवमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. गोल्डन चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही बॅटर एका बाजूला आहे तर विकी भारती स्वतः संघनायक मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला बॅटर आहे तो संकेत दिवेकर. दोन्ही मात्र डायरेक्ट हिट होता होता. यहाँ पे बाल बाल बच गए मोहम्मद दरोडा सर. निश्चित तौर पे मैं कहूंगा म्हणजे स्टार बघा कसे आहेत खेळाडूंचे. सातत्याने का प्रयत्न केले जात आहेत. सरळ बॅटने जर चेंडू येत असतील तर प्रत्येक प्रति षटकामागे काका एकाच स्विच फटका व्हायला पाहिजे. जर तो फटका जर सक्सेसफुल ठरला तर त्या फटक्यावरती चौकार किंवा षटकार येऊ शकतो. पण यावेळेस मात्र थोडासा स्वतः संघनायक थोडासा प्रेशराइज होताना आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट डिलिव्हरी पण यावेळेस मात्र बरोबर चेंडू बॅटच्या रडार मध्ये येतोय. जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. हाय ते वन बाउंड चेंडू सीमा पार विकी भारती ब्रँडेड हिट चौकार. शेवटचा एक खराब चेंडू वगळता मात्र ओके 50 मॅजिक ओव्हर. यस इट्स अ मॅजिक ओव्हर. तर बघूया मॅजिक ओव्हर साठी मात्र कॅप्टन कोणाला कॉल देतोय. हॅलो डीजे हॅलो. तर मॅजिक ओव्हर मात्र कोण घेऊन येतं बघूया. पण इथं मात्र खऱ्या अर्थानं मॅजिक ओव्हरचा ऍडव्हान्टेज आपण कालपासून बघतोय. संपूर्ण दिवसभरामध्ये चांगल्या पद्धतीने मॅजिक ओव्हरचा रन रेट मात्र आपण अनुभवला. यावेळेस मात्र ISPL चा फॉर्मॅट मात्र एकता मित्रमंडळाने वापरण्याचा प्रयत्न. तिसरं षटक घेऊन येतो तो मॅजिक ओव्हर ऑन. यावेळेस मात्र लॉफ्टेड काय सुंदर क्षेत्ररक्षण परंतु फंबल मात्र यावेळेस काही हरकत नाहीये परंतु दोन धावा मात्र वाचवण्यामध्ये सक्सेसफुल ठरला.
जर थोडीशी मिसफील्ड झाली असती तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये कदाचित या 2 धावा होऊ शकल्या असत्या. एका धाव्याने भर पडली जाते. पण तो कॅप्टन कुल सुशांत पाटील मात्र काय षटक हाताळलं. फक्त 6 धावा दिल्या ऑपोजिशन संघाला. त्यामुळे आता उर्वरित 5 चेंडूमध्ये टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं 10 धावा. 10 धावा जर या 5 चेंडूमध्ये आल्या तर सक्सेसफुल मॅजिक ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. काय चेंडूला गती दिली बघा. काय स्पीड. म्हणजे वामन दरोडा सर जवळजवळ 145 145 किलोमीटर प्रति वेगाने हा चेंडू फेकला असावा. चेंडू बॅट हवेत राहिली. कुठल्याही प्रकारचा फुटवर्क मुवमेंट यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि क्लीन बोल्ड कॅप्टन जातं बॅक टू द पॅव्हिलियन. नंबर 15 वी आर एन्जॉईंग. कामार्ली संघनायक आपण आपला 12वा प्रतिनिधी नावं सांगण्यासाठी पाठवायचं लक्षात घ्या. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक वेळी अनाऊन्समेंट करणं हे चुकीचं असणार आहे. आदर्श मला वाटतं आदर्श थोरवे मैदानामध्ये लेफ्ट हँडर बॅट्समन. आज आदर्श मात्र कालच्या मॅच मध्ये मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. तर मॅजिक ओव्हरचे उर्वरित 4 चेंडू मध्ये मात्र आदर्शला मात्र 10 धावा कराव्या लागतील. तर मात्र 5 धावा प्लस होतील. नाहीतर मायनस. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फसलाय चेंडू बराच हवेमध्ये. झेल होतं का बघा. सोपासा झेल मात्र सोडलेला आहे आणि डोक्यावरती हात देऊन काही उपयोग होणार नाहीये. कारण एफर्ट असतात गोलंदाज आणि त्याला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे प्लेइंग 11ने. त्यावेळी तुमचा चांगला टीमवर्क होऊ शकतो. ही गोष्ट सुद्धा खेळाडूंनी अनुभवली पाहिजे. कारण पहिल्या चेंडूमध्ये ज्या पद्धतीने दिनेश माटमी यांनी जो रनिंग अँड कॅच पकडला आदर्श घ्यायला पाहिजे होता बाकीच्या या खेळाडूने. परंतु काही हॅलो माईक ब्रेक होतोय. शॉर्ट डिलिव्हरी आणि डिलिव्हरीचा खरपूस समाचार घेतला आणि सरळ जातं बॅकवर्ड मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. हा येतोय षटकार आदर्श बॅट मधून. आदर्श फटका सीमापार. धावसंख्या धावफलकामध्ये लागते 26 आणि मॅजिक ओव्हरचे धाव नंबर किती आहे. म्हणजे 9 धावा झालेल्या आहेत बघा. 4 चेंडू मध्ये 9 धावा. अजून सुद्धा जर तुम्हाला प्लस मध्ये व्हायचं असेल तर अजून 2 धावा कराव्याच लागणार आहेत. यावेळेस मात्र मोठा अपील. पण अपील मात्र पूर्णपणे फेटाळलेला आहे. खूप अपील मध्ये विश्वास खूप होता. परंतु उत्साह मात्र यावेळेस पंचांचा थोडासा कमी आपल्याला जाणवला. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. बेल्स पडले का. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मांग केली का. बेल्स पडले का बघायचे का. ओके ओके. चला टीव्ही अंपायर्स आपण यायचं आहे. आपला महत्वाचा इम्पॉर्टंट रोल आपण पाहायचा आहे. तिसऱ्या पंचांच्या मदत घेतलेली आहे. एकता मित्र मंडळ आयोजित BPL 2025 आमचे मित्र संतोष चव्हाण बघा 3 दिवस मात्र. यस आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. परंतु संतोष चव्हाण यांचं खूप मोठं योगदान आहे आपल्या टीमसाठी आपल्या आयोजनासाठी. ओके ओके. तिसऱ्या पंचांकडून केले जाते पाहणी केली जाते. बघूया काय निर्णय येतोय थर्ड अंपायरची. तिसऱ्या पंचांचा निर्णय थोड्याच वेळात आपल्याला येईल. बॅटिंग साइड जे पॉपिंग क्रिचे तिथे बॅटिंग साइड स्टंपची बेल्स पडले की नाही याची खातरजमा करायची आहे. बघूया काय निर्णय येतोय. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते
बघूया मॅजिक ओव्हर ही सक्सेसफुल ठरते का अनसक्सेसफुल ठरते ते कोण जाते प्लस मध्ये. मालकाने नाही थांबायचंय जरा प्लीज. तुम्हाला आपल्या विनंती असणार आहे प्लीज एकता मित्रमंडळाची. थोडासा एक आव्हानात्मक निर्णय आहे त्यामुळे टीव्ही अंपायर्सना मात्र सुद्धा खूप स्टडी करावी लागते. तर बघूया काय निर्णय येतो टीव्ही अंपायर्सचा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 11. दुसऱ्या षटकामध्ये सुशांत पाटील यांनी काय आपल्या अनुभवाचा पूर्णपणे वापर केला. शेवटचा चेंडू तर शॉर्ट डिलिव्हरी नसता तर यावेळेस हवेनी पडलेले असा निर्णय टीव्ही अंपायरचा येतो. बेल्स हवेनी पडलेली आहे. चेंडू झाल्यानंतर बेल्स मॅच कंटिन्यू करायचे. चला ओके. लेग बाईचा इशारा पंचांकडून येते ऑनफिल्ड अंपायर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेपी पॅनलचे हेमंत शेट्टी शहापूर नाही इम्हापूर का शहापूर सागर मोरे बँड्रा मुंबई आणि तरुंडे सर बदलापूर अशा वेगवेगळ्या शहरातील हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मॅच कडे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती तब्बल 27 धावा. मॅजिक ओव्हर शेवटची अंतिम डिलिव्हरी आणि सक्सेसफुल. दुसरी धाव होते का बघूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे 12 धावा. धावा मॅजिक ओव्हर मध्ये आल्या 12 आणि त्याच्यानंतर प्लस 6 धावा म्हणजे तब्बल 18 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅजिक फिगर सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होते आणि तब्बल धावा धावफलकामध्ये लागल्या जात आहेत त्या. म्हणजे 35 धावा धावफलकावरती लागल्यात. कॅप्टन आपण मगाशीच आक्षेप घ्यायला हवा होता ज्यावेळी डिलिव्हरी कंटिन्यू व्हायच्या अगोदर. डिलिव्हरी झाल्यानंतर आपण आक्षेप घेत असाल तर या गोष्टी थोड्याशा. चला मॅच कंटिन्यू करायची आहे. ज्यावेळी टीव्ही अंपायरचा निर्णय आला होता त्यावेळी आपण आक्षेप घेणं अपेक्षित होतं. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 35 धावा म्हणजे पहिली विकेट शून्यावरती. आणि त्याच्यानंतर बघा चांगला मॅजिक फिगर गाठतोय तो 11 स्टार कामारली संघ. आमचे गजानन भाई मोरे यांचा हा संघ खेळतोय. पीपीएल मध्ये मला वाटतं गजाभाई मोरे यांची पहिल्यांदाच एंट्री या 2025 या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्रयत्न होता बघा. मॅजिक ओव्हर मात्र एखाद्या संघाला मात्र प्लस मध्ये सुद्धा नेऊ शकतो नाहीतर एखाद्या संघाला अगदी मायनस मध्ये सुद्धा पाठवू शकतो. याला म्हणतात मॅजिक 50-50 ओव्हर्स. बघा ISPL चा फॉर्मेट बघता बघता संपूर्ण भारतभर हा फॉर्मेट मात्र नक्कीच राबवला जाईल. फक्त टेप बॉल ही एक संकल्पना जर आली तर मात्र ISPL फॉर्मेट कंप्लीट होईल असं वाटेल. बघा चला चौथं षटक कोण घेऊन येतोय. प्रियेश पवार मॅन फ्रॉम सावरसाई. काय चेंडू काय टप्पा अचूक टप्प्यात परफेक्ट कार्यक्रम आणि सरळ जाता विकेट किपर अमित पाटील यांच्या ग्लोथ मध्ये निर्धाव चेंडू. धावसंख्या 35 या धावसंख्येवरती आतापर्यंत स्थिरावलेली आहे.
संख्या थोडासा स्पीड घ्यावा लागेल. इनसाइड एज आणि क्लीन बोल्ड. म्हणजे बघा ज्या पद्धतीने आपण इंटरनॅशनल क्रिकेट बघतो बरेचसे खेळाडू काका इनसाइड एज लागून बोल्ड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी त्याच पद्धतीचा क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळते. आदर्श हा डावखुरा त्याचा फलंदाज मात्र यावेळेस मात्र जाते बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे तिसरी विकेट जाते तंबूमध्ये परत. संख्या धावफलकावरती जमा होते त्या 35. म्हणजे प्रियेश पवार काय सुंदर गोलंदाज. यावेळेस मात्र अगदी गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न. चांगला ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये सरळ जाता डीप लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर मधोमध स्वतः संघनायक सुशांत पाटील. तैनात चांगली फिल्डिंग चांगला थ्रो. एका धावेची भर पडली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 36 धावा. चौथा षटक इन प्रोग्रेस मध्ये. इथून पुढे मात्र स्पीड घ्यावा लागेल. चांगला ड्राईव्ह नो मॅन्स लँड मध्ये वन बाउन्स. यावेळेस मात्र सरळ जातो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. हा येतोय संकेत ब्रँडेड हिट षटकार. सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन गली आणि एक्स्ट्रा कर मिड ऑफ रिव्हर्स सक्सेसफुल रिव्हर्स म्हणावा लागेल. परंतु यावेळेस मात्र थोडासा एक मला वाटते जवळ अर्धा फुटाचा फरक ना तर हा सरळ डीप 2 इंचाचा फरक. थर्ड मॅन आणि बरोबर बॅकवर्ड पॉइंटच्या बरोबर मधोमध चेंडू जातोय. वन बाउंड चेंडू सीमापार 4 धाब्यांसाठी संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 46 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बघा स्पीड घेतलाय यावेळेस मात्र संकेत देवेकर. सुरुवात मात्र शांत केली आणि त्याच्यानंतर मात्र आक्रमक इनिंग्स मात्र साकारताना मोठा विकेट आणि सरळ जातोय डीप लॉंगाच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून येतोय. हा येतोय भोगावती रिव्हर एंडला सॅल्यूट मारणारा षटकार. असली तर मात्र उर्वरित 3 चेंडू मात्र यावेळेस मात्र संकेत देवेकरनी स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि बरोबर प्रॉपर क्रिकेटिंग आणि त्याच्यामध्ये एक स्विच हिटचा फटका. म्हणजे 2 डीप लॉंग ऑफ आणि डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये षटकार आणि स्विचच्या माध्यमातून थर्ड मॅन आणि बरोबर गलीच्या मधोमध चौकार आणि तब्बल धावा धावफलकावरती जमा होतात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा. मग एक चांगला टोटल यावेळेस मात्र आपल्याला 11 स्टार कामगार संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचं अंतिम आणि स्लॉगर षटक. यश चौधरी लगातार 3 षटकार. पारस दरेकर आणि आविष्कार पाटील. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिला चेंडू अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पण यश चौधरीसाठी बघा काय सुवर्ण संधी आहे. म्हणजे किती प्रेम आहे बघा 2 मित्रांचं. मित्राला मोटिवेट करण्याचा प्रयत्न होता परंतु यश मध्ये ती ताकद आहे. त्या मनगटामध्ये ताकद आहे परंतु क्रिकेट आहे. यावेळेस मात्र पुन्हा लगातार 2 चेंडू 2 व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येते. बॉलर्स नेम अनिकेत उतेकर मॅन फ्रॉम कुरमुरली संघाचा हा खेळाडू. ताकदीचा वापर करतोय परंतु जाग्यावरून ताकदीचा वापर होणारच नाहीये. त्यासाठी फुटवर्क व्हायला पाहिजे. चेंडू बॅटच्या रडार मध्ये घेतल्या पाहिजेत.
प्रॉपर क्रिकेटिंग हिट मारावा लागेल यश चौधरी याला, तर मित्रांच्या प्राइज मात्र तू जिंकू शकतोस. डॉट चेंडू बघा, अशा पद्धतीने जर बॅटिंग केली तर मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये सापडू शकतो. कारण 4 षटकामध्ये तब्बल 52 धावा या धावफलकावरती लागल्या होत्या आणि तिथून पुढे 6 चेंडू नंतरचा खेळ मात्र तुम्हाला एक मोठा टोटल करायचा आपल्या संघासाठी. कारण ही पेन पूर्व भागाची स्पर्धा आहे, ही पीपीएलची स्पर्धा आहे. पीपीएलच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक प्लेयरने छोटं कॉन्ट्रीब्युशन दिलं. यावेळेस मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, एकच धाव मिळेल. बघा थोडंसं अनसॅटिस्फॅक्शन इनिंग्स मात्र यावेळेस मात्र यश चौधरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आली आणि 2 धावा अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये. परंतु इथून पुढे मात्र थोडंसं कमबॅक करतोय अनिकेत. आणि यावेळेस मात्र नो मॅन्स लँड, कॅच कॅच, व्हॉट अ कॅच, क्या बात आहे. म्हणजे बघा जवळजवळ 15 ते 20 फूट लांब जाऊन रनिंग हँड कॅच पकडलं. म्हणजे ह्या कॅच नंतर दिनेश नाटमे यांची आठवण झाली. मग दिनेश नाटमेने रुपेश दलवीचा जो पहिल्याच चेंडूवरती हा जवळजवळ डीप, म्हणजे डीप लॉंगाचा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला जाऊन जर कॅच घेऊ शकतो. थोडासा बॅलन्सिंग, जर बॅलन्स जर त्याचा झुकला असता तर कदाचित मला वाटतं बाउंड्रीला त्याचा पाय लागू शकला असता किंवा षटकार होऊ शकला असता. परंतु जो बॅलन्स सांभाळतो तो जीवन सांभाळतो, ही गोष्ट तितकंच महत्वाची आहे. जय महाराष्ट्र. तर मॅच कडे बोलूया, बघूया धावसंख्या धावफलकावरती लागले जाते पुण्यात. यावेळेस मात्र हवेचा वेध घेत काय प्रयत्न सुशांत पाटील याचा बघा, टायगर अभी भी जिंदा आहे. जम्प 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 म्हणजे सक्सेसफुल जम्प मारलेली आहे ती सुशांत पाटील. म्हणजे 5 धावा मात्र आपल्या टीमसाठी, मी कमीत कमी 4 धावा तरी वाचवल्यात. अब तक 56. एनकाउंटर किसी का होता है. यावेळेस मात्र पिचिंग ऑफ द ऑफसाइड, पंचांचा इशारा, तो व्हाईट बॉल आणि ही रनआउटची विकेट मात्र यावेळेस मात्र यश चौधरी जातो बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर वर्षापूर्वी रोशन मात्र एक अष्टपैलू एक चांगला खेळाडू मात्र पीपीएल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. काय बघा सक्सेसफुल स्ट्राईक, बघा काय स्ट्राईक घेतली आयुष आणि हा बिगेट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 6 धावा एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे रोशनचा पाय गुण किती महत्वाचा आहे बघा. रोशन मैदानामध्ये गेला आणि षटकार लगावला. म्हणजे आयुष्याचे प्रयत्न आहेत, आयुष्याचे एफर्ट आहेत 100%. शेवटचा आयुष्यच, रोशन मैदानामध्ये गेला आणि आयुषने मारला आणि 6 षटकारने मात्र या पहिल्या इनिंगची समाप्ती होते. संघाची धावसंख्या 30 चेंडूंचा खेळ पूर्ण होते. तब्बल धावा धावफलकावरती जमा होत आहेत त्या 63 धावा, 64 धावांचा एक मोठा टोटल मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे जवळजवळ 12.25 सरासरी प्रति षटकामागे इथे सुशांत पाटील याच्या साई 11 संघाला करावी लागेल. एका बाजूला साई 11, स्नेहल पाटील, मुन्ना दळवी, दत्ता पवार, महेश भोईर यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते ते 11 सर कामारी आमचे गजानन भाई मोरे यांचा संघ. 2 संघामध्ये मात्र इथे लीगच्या मॅच मात्र इथे चांगल्या पद्धतीने संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. कारण संघर्षातून विजय निर्माण होतो आणि विजय जर तुम्हाला खेचायचा असेल तर प्रयत्न मात्र तुम्हाला करावे लागतील. आपला प्रत्येक टीम मेंबर्सला मात्र आपले 100% द्यावे लागतील. जर तुम्ही चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केलीत, चांगल्या दर्जाची विकेट किपिंग केलीत, चांगल्या दर्जाच्या कॅचेस पकडल्यात, चांगले तुम्ही फील्ड केल्यात, चांगले थ्रो फेकलेत, तर मात्र इथं मात्र तुमच्या संघाला विजयापासून कोणी रोखू शकणार नाहीये. परंतु अपोजिशन संघ ज्या पद्धतीने मैदानामध्ये जाईल आणि बॅटिंग ॲज अ बॅटर सुशांत पाटील असेल किंवा त्याचे सर्व सहकारी असतील, चांगली बॅटिंग, चांगले फटके मात्र त्यांच्या बॅटच्या माध्यमातून जर निघाले तर इथं मात्र तुम्हाला शेवटपर्यंत संघर्षच करावा लागणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगांना कार मंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि तो संघर्ष मात्र इथे करावा लागणार आहे.
तर मैदानात सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते ती अमित पाटील एबी डिव्हिलियर्स नावाने फेमस आहे सुशांत पाटील. आमचे वामन दरोडा सर नेहमी म्हणतात सबसे कातिल ही अशी भूमिका असते सुशांत पाटील याची. मग दोन्ही बॅटर लेफ्टी आणि राईटी असं कॉम्बिनेशन, सेम जर्सी, सेम टॉवेल सुद्धा मात्र त्यांच्याकडे सेम आपल्याला पाहायला मिळत आहेत, रुमाल. त्यामुळे ते सांघिक जबाबदारी घेऊन स्वतः संघनायक मैदानामध्ये उतरतोय अमित पाटील. स्वागत करत आहे बाप्या. तर मॅच ऑन. पहिलं पिफनचं षटक घेऊन येतो तो स्वतः संघनायक विकी भारती. यावेळेस मात्र विकी भारती जरी बॅटिंग ॲज अ बॅटर म्हणून थोडासा अपयशी ठरला, पण तो पहिल्या षटकामध्ये मात्र विकीला मात्र करामत करावी लागेल. टोटल मोठा आहे, फायटिंग टार्गेट आहे, 64 धावांचं एक मोठं आव्हान मात्र इथं पार करावं लागणार आहे तो साई 11 संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते सुशांत पाटील, ज्याने गेली अनेक वर्ष मात्र पीपीएल वरती स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करून ठेवलं. एक पीपीएल 1, पीपीएल 2, पीपीएल 3, पीपीएल 4, पीपीएल 5 अशा लगातार 5 पीपीएल मध्ये मात्र सुशांतने मात्र आपला दबदबा कायम ठेवला. तर तो सुशांत पाटील लेफ्ट हँडर बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय, स्ट्राईक घेतोय आणि पहिला प्लेवर पंचांकडून येतो राईट आर्म राऊंड द विकेट. विकी भारती टू सुशांत आणि फसवलाय फसवलाय फसवलाय. मोठा अपील, लाऊड अपील आला होता. दोस्त ने दोस्त को चैलेंज किया, रुपेश दलवी ने चैलेंज किया, सुशांत देख अब तेरी जान हमारे हाथ में है. सुशांतने हलकासा टच अँड पुश करण्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडूला शेवटच्या क्षणामध्ये नागलेसर थोडीशी उचली मिळाली, लीडिंग एज घेतली आणि सरळ जातं विकेट किपर याच्या ग्लोथ मध्ये. रुपेश दलवी याच्या पहिली विकेट म्हणजे बघा टीट फॉर टॅट. पहिल्याच या अगोदरची इनिंग ज्या पद्धतीने आपण 11 सर कांबरली संघाची पाहिली, रुपेश दलवी पहिल्याच चेंडूवरती बाद झाला होता. अगदी त्याच पद्धतीने सुशांत पाटील एक कॅप्टन इनिंग साकारायची होती त्याला, पण ते इनिंग साकारण्याच्या अगोदर मात्र अपयशी ठरला आणि पहिली विकेट जाते बॅक टू पॅव्हिलियन. डीजे खरंच चांगली क्लॅरिटी. ज्यांना कोणाला लग्नासाठी डीजेची आवश्यकता असेल तर त्यांनी डीजे मास्टरशी संपर्क साधायचा. मॅच कडे बोलतोय, बरोबर टाइम अपडेट्स आपल्याला पाहायला मिळते, 6 वाजलेले आहेत. त्यामुळे आता बघूया कशा पद्धतीने बरोबर 6 वाजलेले आहेत. विकी भारती सक्सेसफुल पहिला षटक. वाव व्हॉट अ नेक्स्ट बॅक टू बॅक. अगदी त्याच पद्धतीने दोन्ही डावखुरा आता जे बॅटर मध्ये बॅटर यावेळेस जातात बॅक टू पॅव्हिलियन. डीजे इलेव्हन स्टार कांबरली संघ मात्र या लीग स्पर्धेतल्या 3 मॅच मात्र त्याने गमावलेल्या आहेत, बरोबर ना. हम जाएंगे और दूसरों को भी लेके जाएंगे, अगर ऐसा हो सकता है तो निश्चित तौर पे यहाँ पे आपको कुछ जज करना पड़ेगा. इस मैच को कैसे जीतेंगे, इस मैच को अपनी तरफ कैसे खींचेंगे, तो इसे कुछ करना पड़ेगा. शुरू की जो बल्लेबाज है वामन दरोड़ा सर, उस टाइम के उस जो प्रॉपर क्रिकेटिंग टाइमिंग था वो टाइम नहीं बना पाए. यावेळेस मात्र मोठा फटका, मोठा आहे बिग हिट आणि हवेचा वेध घेत सरळ जातोय डीप लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय बिग हिट, बिग 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 षटकार 6 धावांसाठी.
ते आपल्या प्रॉपर टायमिंग मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं नाही. एक धाव मात्र संघाच्या स्कोअर कार्डवरती जमा होते. 64 धावांचं एक मोठं टार्गेट मात्र इथे पूर्ण करावं लागेल आणि दोन महत्त्वाचे बॅटर मात्र डावखोर आताचे दोन्ही सुशांत असेल किंवा अनिकेत असेल, दोन्ही बॅटर मात्र यावेळेस मात्र पॅव्हेलियनमध्ये परतलेले ते डकवरती आउट होऊन, त्यामुळे आता इथून पुढे मात्र एबीडी अमित पाटील याला मात्र संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. कारण हा मॅच मात्र या संघासाठी, सुशांत पाटील याच्या संघासाठी मात्र अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट मॅच आहे. पुणे फसलाय, फटका फसलाय. बघूया संकेत आहे का आदर्श आहे, संकेत आहे का आदर्श आहे. आणि हा कॅच घेतला जातोय. म्हणजे 3 महत्वाच्या विकेट यावेळेस मात्र शून्यावरती बाद होऊन परतता येत. डीजे मास्टर. आकाश मरगळा, काय फटका बघा. पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा फटका मारणं हा एक मोठा चॅलेंज असतो, हे मोठं आव्हान असतं. ते आव्हान मात्र यावेळेस मात्र साई 11 संघ आपल्याला करताना पाहायला मिळतंय. म्हणजे बघा, प्रेशराईज झाला नाही. 3 महत्वाचे विकेट जर शून्य, प्रत्येक खेळाडू शून्यवरती जरी बाद झाला, पण तो आकाश मरगळा मला वाटतं आदिवासी समाजातला हा खेळाडू बहुधा असावा आणि विशेष म्हणजे वामन दरोडा तुमच्या समाजातील हा खेळाडू असावा. पण तो बघा काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने फरदीन काळजी फटका मारतो, अगदी त्याच पद्धतीचा फटका इथे आपल्याला आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या 7 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 3-13. त्या 3-13 आणि वामन दरोडा सर बोलतात 12:15 कोणाशी वाजणार आहे, तर पुढचा आवाज तुमच्या समोर असणार आहे तो वामन दरोडा सर. तो पण मी थांबतो. थँक्यू सो मच. चला मैदानाकडे जाऊया. सुमधुर आवाज आमचे गुरुवर्य अमोल हेरंकर सरांचा ह्या ठिकाणी आवाज ऐकलात. बघा, काटेभरा मुकाबला आपण या ठिकाणी पाहतोय आणि सरांनी उल्लेख केला होता, हम तो डूब चुके लेकिन सनम आपको भी डुबा के ले जाएंगे. असा हा मुकाबला ह्या ठिकाणी आपण पाहतोय. कारण जर का विचार केला तर फार मोठे विकेट बॅक टू टेकआउट मध्ये झिरोच्या. इज द बॉलर नेम उमेश. यस उमेश चिंबोरे गोलांच्या ट्रॅकवर आलाय. धाव संख्या झाले 13. 3-13. उमेश चिंबोरे. उमेश चिंबोरेवर कडा पहार, चेंडू जाणार वाडी डिफेंड बाउंड्रीच्या बाहेर. येतोय षटकार. योगेश उर्फ रावडी. रावडी दादा, तुला रावडी सारखे खेळावं लागेल. टीम अडचणीमध्ये आहे. ओ सुरेख भन्नाट चेंडू पडलाय. या ठिकाणी जर उमेश चिंबोरेचा विचार केला, पहिल्या चेंडूला मार खाला, त्याच्यानंतर वापसी केली उमेश यानं. कारण डी फाईन लेगला हा षटकार खाल्याच्या नंतर रावडीला मात्र थांबवण्याचं काम केलंय उमेश चिंबोरे यानं. 19 धावा झाल्या स्कोर कार्डवर. विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 64 धावा. 64 धावांचा पाठलाग चालू आहे. 19 धावा आल्यात. दुसरी षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि दुसरी षटक हाताळतोय उमेश चिंबोरे. ओ हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता भरत यानं, परंतु 19-20 या ठिकाणी पाहिलं. एक सिंगल आणि सिंगल टोटल धाव संख्या होते 20. 3-20. एल्वन कामाली दरम्यान साही सवी. कारण जर का आपण विचार केला तर जबरदस्त हा सामना असणार आहे.
ओ आकाश आकाश क्या बात है आकाश दादा काय जबरदस्त कडा पार चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर येतोय षटकार आणि आकाश मरगळा ऑन द फायर काय जबरदस्त लॉफ्टेड हिट केला घुटणं ठेकलं चेंडूला पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर धावसंख्येला आकाराला टोटल धावसंख्या होती स्कोर कार्डवर 26 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर 26 धावा झाल्यात आकाश काय आल्याला ताबडतोब फलंदाजी पाहतोय टीम अडचणीमध्ये होते सुशांत पाटील बॅक टू टेकआउट झाला होता तदनंतर अमित भांड्या लावारे ताकद बॅक टू टेकआउट झाला आणि अनिकेत बाद झाला तदनंतर मात्र रावडीनं आणि या ठिकाणी आकाशनं मात्र पुढे नेण्याचं काम केलंय इट्स द डॉट बॉल एस डॉट बॉल ची सांगता होते या मैदानामध्ये आपण पाहिलं डॉट बॉल या ठिकाणी पडला जातोय आकाश मरगळा पुन्हा स्ट्राईक वरती सज्ज होतोय तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय आपण उमेश चिंबोरे आकाशवर भरोसा आहे या मॅचला पुढे नेण्याचा काय कमालचा फटका खेळतोय आकाश मरगळा क्या बात है जबरदस्त लॉफ्टेड हिट बिग 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 सुपर डुपर माहिती हिट येतोय षटकार वाजवी खेळ समाप्त झालाय आणि आकाश नावाचं वादळ मैदानामध्ये उतरलं काय उतरलं नाही यस मॅजिक अब्रकडाब्र कारण या ठिकाणी प्लस मध्ये का मायनस मध्ये कारण ही मॅच यस मॅजिक ओर आहे यस मॅजिक ओर योगेश असेल आकाश असेल दोघांच्या मध्ये फार मोठी भली क्षमता आहे मैतीड मारण्याची परंतु मॅजिक ओव्हर फेकण्याकरता गोलंदाज कोणत्या ट्रॅकवर आलाय विकी भारती स्ट्राईक वरती योगेश वाघोरे 32 धावा झाल्यात येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 32 निम्मा अंतर गाठलंय मुन्ना निम्मा अंतर बाकी आहे कारण 32 धावा आल्यात अजून 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे पुढचा चेंडू ओ यस लॅफ्टेड हिट केलाय फटका बदलाय पहिलाच मात्र धक्का या मॅजिक ओव्हर मध्ये देतोय गोलंदाज विकी भारती डीजे चौथा झटका लागला जातोय योगेश दादा भरोसा होता भरोसा तुटलाय जर का आपण विचार केला टीम फार मोठ्या अडचणीमध्ये होती आणि टीमच्या अडचणीमधून आकाश तर प्रयत्न करतो योगेशला थोडं थांबायला पाहिजे होता पण करणार काय कारण मॅजिक ओव्हर आहे 10+ धावा बनवणं फार महत्वाचं असताना न्यू बॅटर श्रवण ठाकुर तेरे हाथ हमें दे दे होश वाले का डायलॉग याद करना पड़ेगा श्रवण ठाकुर ऑन साइड केयर में गेंद को ट्रैवल किया ऑन द कारपेट एक सिंगल को डबल कन्वर्ट करेंगे क्या लेकिन सिंगल प्राप्त करेंगे टोटल 4 विकेटों के नुकसान के ऊपर 33 का आंकड़ा आ चुका है लेकिन आकाश मर गया आकाश ऑन द फायर लेकिन आकाश की तारीफ मैं क्यों कर रहा हूं क्योंकि देखिए मिस्टर
360 यानी कि हर एक उनका जो स्ट्रोक हमें नजर आया बिल्कुल 360 एरिया में उन्होंने गेंद को फेंका था। ये देखिए काफी खूबसूरत मिड विकेट की रिजल्ट में गेंद को ट्रैवल किया। आदर्श थोरवे ने मिस फील्डिंग किया, दुक्के के लिए पलटवार, दूसरा रन लेने की कोशिश और दूसरा रन लेने के लिए कामयाब हो गए दोनों बल्लेबाज। दोनों का इजाफा कुल टोटल 35। यस 35, लेकिन अभी तक ये मैच स्कोर में रन बन चुके हैं सिर्फ 3 रन बन चुके हैं। मैं तिट लगाना पड़ेगा, एक आधा बड़ा स्ट्रोक आना चाहिए। स्लॉन डिलीवरी, ये जाएगा क्या? यस यस यस, आउट ऑफ द पार्क। क्या बात है, क्या बात है। डीजे वाले दादा इसके नाम से बजाओ। मॅचला पुढे नेण्याचं काम केलंय। यस यस यस, आकाश मार्गडा, क्या बात है दादा, बाजवा कियाच्या नावानं हो द्या चांग भलं। आकाश दादा काय जबरदस्त, काय षटकार ठोकतोय आकाश मार्गडा। 47 धावा झाल्या स्कोर कार्डवर। पुढचा चेंडू विकी भारती यांचा आकाश मार्गासाठी। ओहो, परंतु अजून बेनिफिट असणार आहे या षटकामध्ये। टोटल धावा आल्या यस बघा, 47 + 7 54 धावा झाल्या, म्हणजे 10 धावांची गरज आहे आता। 12 चेंडू 10 धावा। यस 12 गेंदे और 10 बस, इसके आगे जीत है। क्या बात है, क्या बात है आकाश, काय जबरदस्त फलंदाजी। मोड़ डाला, तोड़ डाला और गेंदबाज को आपने तो फोड़ ही डाला। काय जबरदस्त फलंदाजी पाहिली आकाश मरकळ्याची। चारी बाजूला फटके मारलेत ह्या पठ्ठ्यानं, कारण मिस्टर 360, कारण ज्या ज्या वेळेला आपण एबी डिव्हिलियर्स याला खेळताना पाहिले मैदानाला, त्या वेळेला मैदानावर 360 मध्ये एबी डिव्हिलियर्स याने फटके पाहिलेत, तेच फटके मात्र आकाश मरकळ्याकडून आपण पाहिले। काय जबरदस्त, 12 चेंडू 10 धावांची गरज। 6वी सही, बॉलर नेम रुपेश, यस रुपेश दळवी, रुपेश दळवी। 12 चेंडू 10 धावांची गरज। सुंदर फटका बॅक टू बॉलर, बॉलरच्या डोक्यावर मारला, वाईडिश लॉंगाला चेंडू निघून चाललाय। वाऱ्याच्या वेगानं सिंगल धाव संख्या येते, एका धावेने अंतर कमी केले जाते। येणारे 11 चेंडू, 11 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 9, कारण धावा झाला टोटल 55। यस 55। अगली गेंद, ओ घुटना टेका था, एक्रो द लाइन खेलने का प्रयास, ये प्रयास जरूर किया था आकाश मरगड़ा ने। बार 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 करना चाहते हैं वार, और वार जो किया था लेकिन वार हो गया खाली। लेकिन जब मैं जरूर तारीफ करना चाहूंगा आकाश मरगड़ा की कि उन्होंने इस मैच को संभाला है अभी तक। ये देखिए, ये कहीं ना कहीं अच्छी गेंद थी, लेकिन इस 22 का इशारा, 22 का इशारा, 1 रन के साथ अंतर हो जाएगा कम। 56 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। यस फिलहाल 8 रनों की जरूरत है। श्रवण ठाकुर, श्रवण दादा, सिर्फ एक दूसरे को साथ देना चाहिए। श्रवण दादा, श्रवण ठाकुर, तेरे हाथ बहुत प्यारे है रे, वो हाथ में दमखम आना चाहिए। गब्बर भी फिदा हुआ था।
ठाकुर के हाथ के ऊपर, ओ ये देखिए कमाल वाला स्ट्रोक नजर आया, बिल्कुल ये पैरों से रोकने की कोशिश, डिप थर्ड मैन की तरफ गेंद को ट्रैवल किया, तीसरा रन। क्या बात है, क्या बात है, भाग मिल्खा भाग 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 भाग, ये भागम भाग का जमाना। 3 रन हासिल हो गए और कुल टोटल 59। 5 रनों की जरूरत है दादा, 5 रनों की जरूरत, 5 रन चाहिए। आकाश दादा थक गए क्या? क्यों नहीं थकेंगे, अभी तक वो खेल रहे आकाश मरगड़ा टोटल 32 रन के ऊपर, उनमें 5 छक्के। अगली गेंद, ओ शायद ये गेंद को क्यों छोड़ा, पता ना चला क्यों छोड़ा। टोटल इस 59 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर आने वाली 7 गेंदे, 7 गेंद और 7 गेंद में नंबर चाहिए 5। यस 5 रन चाहिए, 7 गेंदों में 5 चाहिए। आकाश हो या मेरे ख्याल से श्रवण ठाकुर हो, आकाश की मैं जरूर तारीफ करना चाहूंगा, बहुत बड़ा योगदान है आकाश का अपने टीम के लिए। ये देखिए कि आपको सिलेक्शन किया, ये गेंद निकल जाएगी बाउंड्री के बाहर, आर पार डिप्स कर रहा बाउंड्री के बाहर, दमदार आर पार चौकार और मुकाबला हो गया टाई, लेवल मुकाबला। अब 1 रन की जरूरत है, 6 गेंदे 1 रन चाहिए। देखिए मुकाबला कहाँ था और मुकाबला कहाँ लेके आ चुके आकाश मरगड़ा, शानदार और मैजिक ओवर में बड़ा मैजिक का जादू चलाया आकाश मरगड़ा ने। 6 गेंदों में 1 रन चाहिए, 6 गेंदों में 1 रन चाहिए। आकाश टोटल अभी तक आकाश का स्कोर हम लोग बताएंगे 36 आकाश मरगड़ा। जैसे कि बड़े बड़े बल्लेबाज बैक टू डगआउट हो चुके थे ना, अमित पाटिल हो, सुशांत पाटिल हो और अनिकेत उतेकर हो, ये बड़े विकेट जब योगेश वाघमारे, लेकिन योगेश वाघमारे ने तो काम किया काका, वो बात नहीं है। लेकिन देखिए सुशांत पाटिल का रिकॉर्ड देखिए, देखिए 0-0 के ऊपर, लेकिन 1 मैन आर्मी वो है आकाश मरगड़ा, इसको नहीं रोक सकते, ये तो ठोकने वाला बल्लेबाज है। क्या शानदार बल्लेबाजी चली इस मैदान के ऊपर। सिर्फ 1 रन की जरूरत, 1 धावा, ये सिर्फ 1 रन की जरूरत। यस आकाश मरगड़ा मैन फ्रॉम ईरानी, लेकिन ग्रामीण टेनिस में खेलते हुए हम लोगों ने देखा है, साई कोट भी टीम की तरफ से खेलते हुए देखा है। गेंदबाज सिर्फ 1 रन चाहिए और ये देखिए श्रवण ठाकुर ने ये गेंद और गली में गेंद को ट्रैवल किया, 1 रन पूरा किया और सावी सही 11 टीम